सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। लांजा तालुक्यातील जावळे कातळ गावात गेली 25 वर्ष झाली तरी येथील रस्ता जैसे थेच आहे। शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आहे, मात्र शिवसेनेच्या आमदार खासदारांनी केवळ दुर्लक्षच केल्याचा आरोप कातळगाव ग्रामस्थांनी केलाय। पाहुयात रत्नागिरी लाईव्हचा ग्राउंड रिपोर्ट। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आता आपण आहोत लांजा तालुक्यातील जावळे कातळगाव या गावामध्ये। इथे आपण बघू शकता हा जो रस्ता आहे, गेली 25 वर्षे हा रस्ता अशाच स्थितीत आहे। गेली 25 वर्षे आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे, त्याचा नेमका कशा प्रकारे त्रास होतोय। सेनेच्या पक्षातनं किंवा आम्ही जरी बिनविरोध असलो तरी आमच्या या गावात आज सेना ग्रामपंचायत सेनेची आहे, पंचायत समिती सेनेची आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही सेना आहे आणि महाराष्ट्रातही सेना आहे, पण आम्ही वारंवार या आमच्या गोरगरीब मंडळींना आम्ही कुठल्या मार्गातनं जर वेळोप्रसंगी सुखदुःखात किंवा कुठल्याही प्रसंगी या रस्त्याने न्यायचं म्हटलं तर आम्हाला खूप अडचण होते। आम्ही सेनेशी किती वेळा यावेळेस आमच्या गेल्या वर्षी आमची सत्यनारायणची महापूजा होती, त्यावेळेस आम्हाला आमदारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये देतो, पण त्यातला एकही पैसा आम्हाला मिळाला नाही आणि रस्त्याची ही दुरवस्था अशीच आहे। तर मला असं म्हणायचं आहे की आज सेनेच्या माध्यमातून नाही, पण इतर पक्षातून किंवा कुठल्याही पक्षातून असू दे, पण आमचं या महिलांचं काम झालं पाहिजे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो। आज बरेच वर्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून काम करीत होतो, पण आम्हाला वारंवार हे शिवसैनिक आमदार खासदार की या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात। आता याच्यापुढे आम्हाला वाटलं की निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेचसे उद्योगधंदे महिलांना काढून दिलेत आणि त्याच्यासाठी आम्हाला आता पक्ष संधारण आपलं काम कोण करेल तर निलेश राणेच करेल रस्त्याचं, असं आम्ही गृहीत धरतो। म्हणून आम्हाला निलेश राणेकडूनच काम करून घ्यायला पाहिजे। शिवसेनेनं आम्हाला बरेच वर्ष आम्ही त्या शिवसेनेत आयुष्य गेलं आमचं या शिवसेनेत, तरी काय काम रस्त्याचं काम अपुरं राहते। वारंवार आम्हाला ते निधी मंजूर केलेला म्हणून सांगतो, काम अद्याप होत नाही। मी माजी सरपंच प्रकाश रांबाडे, जवळजवळ 25 वर्षापूर्वीपासून शिवसेना इथे अस्तित्वात आहेच, परंतु प्रत्येक वेळेला ज्या वेळेला निवडणूक आली की शिवसेनेचा इथे डंगोरा पेटवला जातो, परंतु आमच्या या गोरगरीब जनतेकडे कोणीही पाहिलं जात नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी जेव्हा गेल्या टायमाला विनायकरावजी पण आमच्या वाडीतून येऊन गेले, इथून जे खासदार हे होण्याच्या आधी त्यांना पण आम्ही लोकांनी बरेचसे हे दिले होते, परंतु त्या लोकांनी काय अजूनपर्यंत तिकडे पूर्णही काय केलेलं नाही, फक्त आश्वासनं एवढीच। आजपर्यंत 25 वर्ष आम्ही तेच बघतोय, आता याच्यापुढे ते नाही, सर्व बंद। आता एक पर्याय म्हणजे आता स्वाभिमान पक्ष जे काम करेल असं आम्हाला विश्वासाने वाटतं आहे, म्हणून आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। मी कातळगाव इथला ग्रामस्थ आहे आणि मी आज जवळजवळ इथे माझं बालपण गेलं, बालपण जाऊन कर तरी पण मी इथं रोजगारामध्ये रस्ता झाला होता, तो रस्ता होऊन कर तो जसा आहे तसंच आहे, त्याच्यात काय बदल झालेला नाही। मी मुंबईला रहिवासी असून मी आज तिथे नोकरी करून आता मी परत इथं माझ्या गावामध्ये मी आलो, तरी काय अजून शिवसेनेची सत्ता असून वारंवार शिवसेनेला मदत आम्ही हक्काने मतदान करीत होतो, तरी पण आमच्या रस्त्याकडे काय त्यांनी आम्ही विनायकराव असे मंत्रालयापासून आणि खासदारांपासून आमदारापासून आम्ही गाठीभेटी घेतलेल्या, तरी पण त्यांनी काय आमच्याकडे ह्या कातळगावाकडे लक्ष दिलेलं नाही आणि लक्ष दिलेलं नाही अजूनपर्यंत, तरी आणि बदल पण झालेला नाही काहीसुद्धा। तरी ह्याच्यापुढे हा पक्ष आम्हाला वेळोवेळी साथ देत नाही
आणि आमचं कामं हे जे आम्ही योजलेलं आहे, आमचे पाकाडे मुंबई मंडळी विकास करण्यासाठी वारंवार भेटत असत, तरी पण त्याने सहकार्य केलेलं नाही. त्यामुळं आम्हाला आता वाटतं की हा पक्षाकडे काय आमची कामं होणार नाहीत आणि आम्ही त्याच्यासाठी काहीतरी आम्ही दुसरा पक्ष स्वाभिमानसारखा पक्ष हा कट्टर म्हणजे जे कुठलंही काम करण्याचा त्यांचा हेतू असतो आणि ते आम्हाला आता पक्ष बदलायचा आहे आणि आम्ही स्वाभिमानासारखा असा पक्ष काम करणारा असा आम्ही काम करील असं गृहीत धरतो आणि आम्ही सर्व आमची कामं होतील असे आम्हाला विश्वास वाटतो. म्हणजे इथे या वाडीमध्ये जवळजवळ आता 350 लोकवस्ती आहे. त्याच्यामध्ये आता शाळकरी विद्यार्थी जवळजवळ आमचे म्हणजे कॉलेजला जाणारे विद्यार्थी 10 आहेत, 10-12 आहेत. दुसरे मध्यम म्हणजे 9वी-10वीवाले आहेत ते 8-9 आहेत. म्हणजे असे टोटल मला 20-25 विद्यार्थी आहेत इथून जाणारे गाडीतून, लांजाला जाणारे. दुसरी गोष्ट वयोवृद्ध तर आता बऱ्यापैकीच आहेत इथे. त्याच्यामध्ये नेणं आणणं वगैरे आहेत ना, हे खूपच भारी पडतं आम्हाला या रस्त्याला इथून. असं आहे ना, लोकसंख्येच्या हिशोबाने तर आमच्याकडे पहिलं बघायला पाहिजे होतं ते अजिबात आमच्याकडे इकडे लक्षच दिलं जात नाही खरं म्हणजे. पहिलं जवळजवळ 20-25 वर्ष का त्याच्यापूर्वीपासूनच, पण 20-25 वर्षापासून तर अजिबातच लक्ष दिलेलं नाही. त्याच्यात कुठे थोडंफार भांडण केलेलं आपण, भांडण म्हणजे जबरदस्ती जोर लावून मंत्रालयापासून याच्यापासून, तर तेव्हा थोडंसं कुठेतरी आम्हाला दाखवलं गेलं. ते मागे झालेलंच आहे, बघितलंच आहे तुम्ही तेवढं. त्याच्यावर म्हणजे मागे जर झालं तरच पुढे गाडी होऊ शकते, अशा हिशोबाने तो आम्ही आपला मागे थोडासा करून घेतलेला आहे. ह्याच्यापुढे आता पुढे काय ते लोक लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट, ही ग्रामपंचायत निवडणुकीला असं आम्हाला शिवसेनेकडून म्हणजे माहिती मिळाली होती की ज्या वेळेला 2 ग्रामपंचायती गाव पॅनल म्हणून आल्या होत्या. ही आमची जावळे ग्रामपंचायत गाव पॅनलमधून आहे, त्यामुळे शिवसेनेचं नसल्यामुळे इथे शिवसेने एकही पैसा टाकायचा नाही असं त्या लोकांनी काहीतरी ठरवलेलं होतं. हे आम्हाला म्हणजे बाहेरून माहिती लागली होती. त्याप्रमाणे खरोखरच ते सत्य केलं त्यांनी असं आम्हाला म्हणावे लागेल. इथे यापूर्वी बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ सगळे पक्ष मी म्हणजे पाहिलेले त्याला यांच्यामधून माध्यमातून त्यांचे म्हणजे कामंही त्यांच्याबरोबर काही लोकांबरोबर केलेली आहेत. परंतु आता असं वाटतं की कारण स्वाभिमान पक्षाचे जे उमेदवार आता आहेत निलेशजी राणे यांच्या सिंधुदुर्गामध्ये आणि बऱ्याचपैकी म्हणजे बघायला गेलं तर बऱ्याच खूप पुढे गेलेत आमच्यापेक्षाही. आम्ही रत्नागिरी जिल्हा असूनसुद्धा हा रत्नागिरी जिल्हा खूप मागास राहिलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ सिंधुदुर्गाच्या हिशोबाने, असं मला तरी वाटतं. सुविधा होतील अशा या म्हणजे ज्या वेळेला आम्ही मागणी करतो त्यावेळेला फक्त ते कागदी घोडे असतात ना चौथात, तेवढापुरतं हो म्हणतात बस. त्यानंतर परत इकडे अजिबात कोण पाहत नाही, अजिबात बघित पण नाही की काय झालं, इकडल्या लोकांची काय अवस्था आहे. आता तुम्ही प्रत्यक्षात ज्या रस्त्याने आलात ते पाहिलातच आहे काय अवस्था आहे. हे सतत ग्रामस्थांनी मेहनत करून ते थांबवलेलं आहे, म्हणजे खड्डे वगैरे भरून वगैरे काय ना काही केलेलं. आमचे ते एक टेम्पो आलेत ते स्वतः त्या गाडीतून भरून माती नेऊन टाकतात त्याच्यात. म्हणजे एवढी परिस्थिती आहे. ज्या वेळेला मागे निवडणुकीच्या आधी ज्या वेळेला प्रचारसभेला इथे आले होते त्यावेळेला पाहिलेलं तेव्हापासून अजूनपर्यंत तरी त्यांना या गावामध्ये किंवा या तालुक्यातसुद्धा पाहिलेलं नसतील आम्ही. माझे नाव वैष्णवी एकनाथ रामबाडे, ग्रामपंचायत सदस्य. गेली 25 वर्ष शिवसेनेचे पाठी लागून पायामधल्या चप्पल झिंजल्या तरी रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. नमस्कार, माझं नाव अश्विनी अविनाश रामबाडे, मी अंगणवाडी सेविका आहे. मी एवढं सांगेन की रस्ता एवढा खराब आहे की डिलेवरी पेशंट येताना एवढी हालत होते की आम्हाला रडकुंडीला पण येतो की ते पेशंट कसं काय होईल ह्याची काळजी लागते. तसंच एखादे वृद्ध म्हणजे म्हातारे असे काय आजारी असतात किंवा लहान मुलं आजारी पडतात तर गाडी मागवली तरी यायला ती लोक भितात का रस्ता म्हणता तुमचा एवढा खराब आहे की बाई आम्ही गाडी आणायची कशी. म्हणून ह्यासाठी आम्हाला रस्त्याची भरपूर गरज आहे आणि त्यांनी ती रस्ता आम्हाला शिवसेनेने करून दिलेला नाही. मागणी देतो, पैसे देतो तरी त्यांनी काही दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही हा शिवसेनाचा पद स्वीकारत नाही. आम्हाला जो रस्ता चांगला करून देईल त्याची मागणी आम्ही करतो की लवकरात लवकर आमचा रस्ता व्हावा. ह्यासाठी आम्ही राणे साहेबांना आम्ही हा मत देऊ शकतो. त्यांनी पण सहकार्य करावं आणि आम्हाला रस्ता लवकरात लवकर यावा, कारण आमचे पेशंट सुखरूप जावे आणि त्यांची डिलेवरी व्यवस्थित व्हावी एवढीच माझी मागणी आहे.